हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। तर गणपती बाप्पा मोरया। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवणार आहे बाप्पाचं फेवरेट मोदकची रेसिपी आणि ही रेसिपी मी कशापासून बनवणार आहे ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये नक्की बघा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर श्वेताज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो नाचणीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे गूळ, खसखस, काजू बदाम, वेलची पावडर, नाचणीचे पीठ, ओला खोबरं, मीठ आणि हळदीची पानं घेतलेली आहेत। आणि मी या वाटीचे प्रमाण घेतले आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते। इथे मी उकड बनवण्यासाठी पाणी गरम करून घेत आहे। पाण्यामध्ये थोडेसे तेल आणि चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे। आता मी प्रमाण सांगते। जर तुम्ही 2 वाटी पाणी ॲड केलं तर 2 वाटी पीठ सुद्धा ॲड करायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यावर त्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आणि त्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली उकड रेडी झाली आहे। तर आता गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवायचं आहे। पीठ मुरेपर्यंत आपण सारण बनवून घ्यायचं आहे। सारण बनवण्यासाठी 1 पळी तेल ॲड करा व किसलेले ओले खोबरे त्यामध्ये ॲड करा। इथे मी 2 नारळांच्या सारणाबद्दल सांगणार आहे, तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲडजस्ट करा। सारण भाजून घेताना लो फ्लेमवर खोबऱ्याचं पाणी सुकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। माझं खोबरं हे 3 वाटी होतं, तर मी 1.5 वाटी त्यामध्ये गूळ ॲड करत आहे। तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गोड ॲडजस्ट करू शकता। गूळ हा बारीक कट करून घ्या, त्यामुळे तो लवकर मेल्ट होईल। आता गूळ मेल्ट होईपर्यंत कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता गूळ मेल्ट व्हायला सुरू झाला आहे। मला 15 ते 20 मिनिट्स लागले हे मिक्स करून मेल्ट करायला। आता पॅन गरम करून 10 ते 15 सेकंद खसखस भाजून घ्यायची आहे आणि ती आपल्या सारणामध्ये ॲड करायची आहे। खसखस ॲड केल्यावर मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सेम पॅन मध्ये थोडेसे ड्राय फ्रुट्स ड्राय रोस्टच करायचं आहे आणि ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चिमूट मीठ ॲड करायचं आहे। इथे मी एक टिप देतेय, तर कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये 1 चिमूटभर मीठ ॲड केल्यावर त्याची चव एकदम परफेक्ट होते। शेवटी मी अराउंड 1 टेबलस्पून वेलची पावडर ॲड केली आहे। एकदम मस्त मिक्स करून घ्या आणि आपले सारण रेडी आहे। आता उकड मळून घेऊया, तर त्यासाठी उकडलेले पीठ प्लेटमध्ये काढून घ्या। आता पीठ सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे, तर त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून मळून घ्या, जेणेकरून ते सॉफ्ट होईल। हे प्लेट आणि तांब्या माझ्या आजीने माझ्यासाठी आणले आहे। किती सुंदर दिसते ना, मला तर खूप आवडते। मी इथे दाखवलंय त्याप्रमाणे पीठ सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्या। हे एकदम परफेक्ट झालं आहे। आता मोदक बनवायला सुरू करूया। तर पहिल्यांदा मोदकासाठी एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे।
आता बोटांना पाणी किंवा तेल लावून त्याला फ्लॅट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटीसारखं करायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता। आता हलक्या हाताने एक एक करून पारी बनवून घ्यायची आहे। हलक्या हाताने पारी बनवून घ्या, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते। याला पारी बोलतात की याला कळ्या बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा। हलक्या हाताने चिटकवून घ्या, म्हणजे आपला मोदक छान दिसेल। हे वरचं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आहे आणि आपला मस्त मोदक रेडी आहे। अशा प्रकारे माझे मोदक बनवून झालेले आहेत, तर आता त्यांना स्टीम करायला ठेवूयात। मोदक स्टीम करण्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यावर चाळण ठेवायचे आहे आणि नंतर चाळणावर हळदीची पानं ठेवून त्यांना तेल लावून घ्यायचं आहे। आता एक एक करून मोदक ठेवून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर 8 ते 10 मिनिट्स वाफ देऊन शिजवून घ्यायचं आहे। आठ ते 10 मिनिट्स नंतर आपले गरमागरम नाचणीचे उकडीचे मोदक रेडी आहेत। तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। स्पेशल थँक्स टू माझी बहीण अंकिता आणि माझ्या मम्मीला, ज्यांनी मला खूप हेल्प केली। आणि लास्ट, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि श्वेताज किचनला सबस्क्राईब करा। बाय बाय।